भिंगार अहिल्यानगर शहरातून जाणाऱ्या महामार्गाचे रुंदीकरण काम सुरू का होत नाही याबाबत अहिल्यानगर राष्ट्रीय महामार्ग उपविभागीय अभियंता यांची भेट बुधवार दिनांक 25 मार्च 2026 रोजी घेण्यासाठी भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे मानद सदस्य तथा उपाध्यक्ष वसंतराव राठोड हे गेले असता त्या ठिकाणी कोणी कर्मचारी अथवा अधिकारी उपस्थित नव्हते। यामुळे ते संतप्त होऊन श्री राठोड व त्यांच्या सहकार्याने थेट उपविभागीय अभियंता यांच्या खुर्चीला पुष्पहार घालून निषेध व्यक्त केला। यानंतर श्री राठोड म्हणाले, भिंगार शहरातून जाणाऱ्या जो नॅशनल हायवे एक्सेसचा जो रस्ता आहे, जो स्टेट बँक चौकापासून तर चांदबिबी महालापर्यंतचा, त्याचा रुंदीकरणाचा जो विषय आहे, त्या रुंदीकरणाच्या संदर्भात काही दिवसापूर्वी मी आदरणीय आमचे रस्ते वाहतूक विकास मंत्री आदरणीय श्री गडकरी साहेब यांची भेट घेऊन त्यांना सगळी परिस्थिती समजून सांगितली होती आणि टेक्निकली ही सर्व गोष्टी पूर्ण करून त्यांना मी दिल्या होत्या। आणि प्रशासनाच्या लेवलला आम्ही तो नवीन प्रस्ताव तयार करून इथून नाशिकला पाठवला होता आणि नाशिकनेही नाशिकच्या ऑफिसने मंजूर करून तो पुण्यालाही पाठवला होता। आता फक्त तो डिव्हिजन ऑफिस त्यांचं मेन जिथं आहे मुंबईला, तिथे तो जाणार होता। हे 6 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे, म्हणजे तो आज गेलाही असेल मुंबईला, अशी आपण अपेक्षा करूया। परंतु आज आम्ही त्या सगळ्या गोष्टीचा फॉलोअप करण्यासाठी या लोखंडी पुलावरील नॅशनल हायवे एक्सेसच्या ऑफिसला आलो असता एक भयावह चित्र मला आज या ठिकाणी पाहण्यात आलं। साधारण मी 11:45 ला या ठिकाणी आलो असता या डेप्युटी इंजिनियर साहेब गायके इथे उपस्थित नव्हते। इव्हन त्या संपूर्ण ऑफिसमध्ये एकही व्यक्ती उपस्थित नव्हता, फक्त काळे नावाचे एक स्थापत्य विभागाचे इंजिनियर त्या ठिकाणी उपस्थित होते। त्यांना माहिती विचारली असता ते मला म्हणे, मला कुठलीही माहिती नाही। क्लार्क विचारलं तर क्लार्क नाही, कुठलेही अधिकारी नाही। तर अशा वेळी सामान्य माणसाने कोणाकडे जायचंय? बांधकाम, रस्ते विकास हा एक आपल्या देशाचा मुख्य कणा आहे आणि नॅशनल हायवे हा एक मोठा विषय आहे। आणि अशा प्रशासनाच्या या ऑफिसमध्ये इथे कोणीही अधिकारी उपस्थित नसणं ही एक बेजबाबदारपणाचा फार मोठा कळस आहे आणि कुठल्याही प्रकारची उत्तरं व्यवस्थित दिली जात नाही। आज या ठिकाणी मी या सगळ्या गोष्टी कागदावर उतरून या ठिकाणी त्यांना निवेदन दिलेलं आहे। माझं या व्हिडिओद्वारे माननीय गायके साहेब आपणास कळकळीची विनंती आहे की रस्ते विकास हा राष्ट्र उभारणीमध्ये एवढा मोठा विषय असताना आणि नागरिक माझ्यासारखा प्रथम नागरिक ज्यावेळी येऊन या ठिकाणी फॉलोअप घेण्यासाठी आले असता आपल्या ऑफिसची ही दयनीय अशी अवस्था पाहून मी खरोखर आज मला शर्मेनी मान खाली घालावी लागतीये। माझी तुम्हाला विनंती आहे की आज या ठिकाणी कुठलाही क्लार्क उपस्थित नाहीये, उत्तर द्यायला कोणी अधिकारी उपस्थित नाहीये। विचारलं तर सगळी उत्तरं सगळी अशी बेजबाबदार उत्तरं येतात की जे काही खरी नसतात। आणि अशा अधिकाऱ्यांवर आपण त्वरित कारवाई करा आणि ऑफिसमध्ये काय सुधारणा करा आणि आमच्या भिंगार शहराचा जो हा रस्त्याचा विषय आहे याचा नेमका कुठपर्यंत फॉलोअप झालाय, ती फाईल नेमकी कुठे आहे, कुठल्या लेवलला आहे आणि ते काम कधी होणार, केव्हा सुरू करणार, त्याचे टेंडर निघाले का, निघाले असेल तर त्याची कॉपी, वर्क ऑर्डर झाली असेल तर त्याची कॉपी, अशा सर्व गोष्टी तुम्ही 2 दिवसात कृपया मला माझ्या ऑफिसला आणून द्याव्यात ही मी तुम्हाला विनंती करतो। अन्यथा मला पुन्हा दुसरा मार्ग स्वीकारावा लागेल।